काय सांगा? आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये महारेशीम अभियान 2026 याची सुरुवात करतोय. आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणतः मोनोक्रॉपिंग मोठ्या प्रमाणावर आहे. सोयाबीन, कापूस, तूर हेच पिकं प्रामुख्याने खरीपमध्ये घेतले जातात. परंतु या पार्श्वभूमीवर रेशीम शेती ही खूप महत्त्वाचा एक अल्टरनेटिव्ह सोर्स आहे शेतकऱ्यांसाठी आणि याचे खूप मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक वन्य प्राण्यांचा याला त्रास नाही आहे रेशीमला, रोगराई रेशीमवर कमी आहे आणि याचं निरंतर उत्पन्न आहे. म्हणजे 35-40 दिवसाला एक बॅच त्याची निघते. चौथा फायदा याचं मार्केट आपल्याकडे जालना, बीड इतक्या जवळ याचं मार्केट आपल्याला उपलब्ध आहे आणि नरेगामध्ये पण याला अनुदान आहे. तर मला वाटतं की सगळ्यांनी शेतकऱ्यांनी हा जर ऑप्शन निदान प्रायोगिक तत्वावर जर केला, ज्यांच्याकडे जास्त शेती आहे तर त्यांना इमिडिएट उत्पन्न मिळू शकतं. फक्त त्यांना हा फार अभ्यास करून टेक्निकली एकदा जाणून ही शेती सुरू केली पाहिजे. यावर्षी 1000 शेतकऱ्यांचं उद्दिष्ट आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. 1000 एकरवर आपल्याला सेरिकल्चर करायचं आहे. तर माझं सगळ्यांना हे आव्हान आहे की आपण रेशीम शेतीसाठी अर्ज करावा आणि सुरू करावी. आत्ता आपण या गाडीचं त्यांना फ्लॅग दाखवून आपल्या जिल्ह्यामध्ये त्याला पाठवतोय आणि जाणीवपूर्वक आपल्याकडं धनगरवाडीचे 3 शेतकरी पण आलेले आहेत. तर त्यांचं म्हणजे एका बॅचचं उत्पन्न जर बघितलं तर श्याम काकडे जे आहेत 525चं त्यांना रेट मिळाला आहे आणि जवळजवळ त्यांना 200 kgचं वजन एका बॅचचं आहे. 1 लाख त्यांचं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर एक बालाजी काळे आपले धनगरवाडीचे 735चा रेट त्यांना प्रति किलोचा मिळालेला आहे आणि त्यांचं कोशांचं सगळं वजन जे भरलं एका बॅचचं 240, म्हणजे 1,76,000 रुपये त्यांना एका बॅचचे मिळाले. एक बॅच होती 35 ते 40 दिवसामध्ये. अशा वर्षामध्ये जर खूप चांगलं केलं तर 7 बॅच आरामात निघू शकतात. तुम्ही कल्पना करा की तुमच्या बाकीच्या शेतीचे होणारं उत्पन्न आणि सेरिकल्चरचं उत्पन्न याच्यामध्ये किती प्रचंड फायदा आहे याचा आपल्याला अंदाज येईल. त्यानंतर खिरजी, टोलजी काकडे यांचं पण 625चा रेट मिळाला आहे आणि 165 किलो वजन आहे. 1 लाखाचं त्यांना एका बॅचचं उत्पन्न आहे. एक बॅच एका वर्षाची नाही, एका महिन्याची एक बॅच आहे. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं रेशीम शेती, आपलं वातावरण अनुकूल आहे, आपल्याकडं पाणी आहे, जमीन चांगली आहे आणि आपल्याकडं खूप चांगले काम करणारे शेतकरी आहे. तुम्ही निश्चितपणे यांचं गायडन्स घेऊ शकता. आपल्याकडे लोह्यामध्ये पण सेरिकल्चर बऱ्याच लोकांनी सुरू केलेलं आहे. आपल्याकडे साधारणतः आता 500-600 शेतकरी आहेत. पण मला वाटतं की जालना, बीड सारख्या जिल्ह्यात जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. मला असं वाटतं नांदेडमधलं मोठं पोटेन्शियल आहे. तर या महारेशीम अभियानामध्ये तत्काळ सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि रेशीम शेतीकडे वळावं. धन्यवाद.